दंडवत प्रणाम. माय बापू, मागच्या दृष्टांतात आपण पाहिलं की परमेश्वर आपल्याला मागा मागा म्हणतात, परंतु आपल्याला मागण्याचं ज्ञान नसल्यामुळं आपण संसाराचं ज्ञान आहे आपल्याला, म्हणून संसाराच्याच गोष्टी आपण मागतो जैसा व्यवाचा. तर त्यामुळं आपला फायदा होत नाही. आपण जर परमेश्वराला प्रेम मागितलं असतं तर आपला फायदा झाला असता, परंतु आपल्याला मागता न आल्यामुळं आपण चतुर्दीला जातो आणि त्यामुळं ते काही मागायचे आणि जे आपण मागितलं देवाला ते मागायची गरज नाही. हो, आपण अनंत सृष्टीत फिरत आलो, अनंत संत आणि असंत कर्म केले आणि त्या संत असंत कर्माचा भोग आपल्याला भोगावा लागतो. तेच कर्म आपले पुढे येतात आणि आपल्याला त्याच याचा भोग भोगावा लागतो. तर ते काही मागावं लागत नाही, ते सगळी कर्मवशीच पावे, म्हणजे आपल्या कर्मानंच भेटतं आहे आपल्याला, असं केशवराज व्यास म्हणतात. जैसा राहटगडीचा राहटगडी म्हणजे मायानं चार घट निर्माण केले: स्वर्ग, नरक, कर्म, मोक्ष. तर ह्या चारही घटामध्ये आपण भ्रमत असतो आणि ते भ्रमत असताना आपल्याला सगळं मिळते. त्याच्यामध्ये कर्मवशी आपल्याला सगळं मिळतं आहे, फक्त परमेश्वर मिळत नाही. तर राहटघडीचा दृष्टांत देव सांगितलं, त्यानं पुढं सांगितलं, बरं आता कर्म केले, आपण कर्मानुसार आपल्याला भोगायला भेटले, कर्मवशे आपल्याला प्राप्त झाले. तर कर्मवशे पातले दुःख भोगिता देखोनी जीवी अनुकंपा उपजवणे द्यावी. आता एखाद्या माणसाला जर कर्मवशी त्याला जर ते भोग प्राप्त झालं तर ते त्याच्या कर्मानु झाला. आपण काय करणार त्याला? तर ते बघून आपल्याला अनुकंपा उपजू न द्यावी. आपल्याला त्याची माया दयामाया यायला न पाहिजे आणि आपण त्याच्यासाठी कर्म करायला न पाहिजे. आणि आपलं कर्म काय आहे? सतत परमेश्वराचं चिंतन करणे, ते कर्म आपलं केलं पाहिजे. तर असं जैसा माळेकराचा तो माळेकार असतो, तर त्या माळेकारच्या दृष्टांतामध्ये सांगितले की त्यानं त्या चोरानं वाईट कर्म केले, त्याच्या वाईट भोग त्याच्या भोगाला आले. मग आपण त्याला बरेच लोक म्हणतात की याला सोडून द्यायला पाहिजे, याला न्याय द्यायला पाहिजे. अरे, त्यानं वाईट कामं केले, त्याला न्याय कसा देते? तर ते कर्मवशी पातळी दुःख भोगिता आपण अनुकंपा उपजवणे द्यावी, असं केशवराज व्यास देतात. तर मायबाबा, तर स्वामी म्हणतात, मग ठीक आहे म्हणले, जीवाची म्हणून अनुकंप न द्यावी, तरी काय आपणीचीही न उपजवण्यात द्यावी, आपणीचीही उपजवण्यात द्यावी नाही, तयाची व्हावी. म्हणजे आपल्या एखाद्या बाईला आईवडील असते, आपल्याला माणसाला आईवडील असतात, पुरुषाला आईवडील असतात, त्याची सेवा करणं आपल्याला गरज आहे. आता मुलगी आहे, मुलीला सासू सासरे असतात, तर सासू सासऱ्याची सेवा करणं तिला गरजेचं आहे. मग ती केव्हा सेवा करावं तिला लागणच का नाही? मग तुम्ही तुम्ही म्हणता जाऊ द्या, परमेश्वरानं आपल्याला सांगितलं की बाबा कोणाची अनुकंपा उपजवणे देव मरू द्यायला, तसं नाही जमत. परमेश्वर म्हणले म्हणून तरी काही आपली याची उपजवणे दे ना तयाची व्हावी, आपल्या माणसाची व्हावी. पण आता तुम्ही समजा एखाद्या मोठ्या शहरमध्ये राहतात, अकोल्यात राहतात, आणि अकोल्यात तुमच्या गल्लीत किंवा तुमच्या शेजारी कोणाला दुःख झालं तर तुम्ही त्याचं शांत होऊन करणं गरजेचं आहे. पण उगाच कोण्या गल्लीत कुठं कोण्या कोपऱ्यात जर दुःख होत असेल कोणाला, तुम्हाला काय गरज आहे त्याची? तुम्ही का पंतप्रधान आहेत का तुम्ही महापौर आहेत का नगरसेवक आहेत? काही तुम्ही जर असताल तसे तर करावं लागेल तुम्हाला. परंतु आपण आहेत परमेश्वराचे भक्त, तर मग आपण परमेश्वराचं चिंतन आपण नित्य केलं पाहिजे. ह्या भानगडीत आपण केलं न पाहिजे, पडलं न पाहिजे. पण आता माळेकारच्या दृष्टांतामध्ये फक्त त्या चोरानं वाईटच कर्म केले. मग माणूस मग हा वाईटच निश्चय कर्म करतो का? नाही, दोन्ही कर्म करतो, वाईट आणि चांगले. म्हणजे त्याला काय म्हणावं, संत आणि असंत कर्मे करत राहतो. तर सुख दुःखे पावे अशी सामग्री जीवी असतोची असे, आणि जीवाजवळ सुख दुःख प्राप्त होईल
अशी सामुग्री असतीच असते त्याजवळ. जैसा त्याने डोळ्याचा दृष्टांत दिला, म्हणजे जीवाजवळ दोन्ही सामग्री असतात. सुख म्हणजे सुख कशानं होतं आहे, संत क्रियेनं सुख होतं आहे आणि असंत क्रियेनं दुःख होतं आहे. म्हणजे सुख दुःखे पाय अशी सामग्री संत असंत सामग्री जीवाजवळ असतीच. तर संत कर्म केले तर चांगली फळं भेटतात, असंत कर्म केले तर वाईट फळ भेटतात. तर जैसा डोळ्याच्या ठिकाणी स्वसिद्धा दोन्ही बी हे असतात. तर मेद आणि तेज सामग्री वाढली तर त्याला रत्न कळतात आणि मेद सामग्री वाढली तर काहीच कळत नाही. तसं जीवाजवळ दोन सामग्री आहेत, संत आणि असंत. तर संत सामग्री वाढली तर त्याचं भलं होतं आहे, असंत सामग्री वाढली त्याचं वाईट होतं आहे. तर मग संत सामग्री, आता संत सामग्री म्हणजे नुसती संत सामग्री म्हणजे आपल्याला देवतेच्या विद्या झाल्या, शिल्पविद्या झाली, स्थूळविद्या झाल्या, ही पण संत सामग्रीची आहे. तर ही संत सामग्री आपल्याला समजा झाली तर आपल्याला ती संत सामग्रीनं आपल्याला काय वाटतंय, परमेश्वर आपल्याला भेटतो का काय असं वाटतो, की आपल्याला असं वाटतंय की संत सामग्री आता आपल्याला झाली तर आपल्याला परमेश्वर भेटतो. तर संत सामग्री या परमेश्वर असं लोक ऐशी बुद्धी उपजे. तो परमेश्वर त्या संत सामग्री आपल्याला झाली, शिल्पविद्या झाली, स्थूळविद्या झाली, तर आपल्याला वाटतं की परमेश्वर आता आपल्या जवळ आहे, परमेश्वर आपल्याला प्राप्त होऊ शकतो. म्हणून आपल्याला संत सामग्री परमेश्वर असलं कायशी बुद्धी उपजे, परी तो कायशी नाही न पाहिजे, पण तो त्यानं पावत नाही, तो प्राप्त होत नाही आपल्याला. म्हणजे शिल्पविद्यानं परमेश्वर प्राप्त होत नाही, अपरोक्षविद्यानं परमेश्वर प्राप्त होत नाही, असं केशरीराव ते सांगतात. आणि त्याला खड्या खुट्ट्याचा दृष्टांतामध्ये त्याला जोडून देतात. तर खड्या खुट्ट्याचं म्हणजे एक माणूस असतो, त्या डोहावर त्या दुसरा एक एवढंसं येतो तिथं, आणि त्या डोहाचं स्वच्छ निर्मळ पाणी बघून त्याला खाली हिरवे लाल निळे खडे खुट्टे दिसतात आणि ते खडे खुट्टे घेण्याचा तो प्रयत्न करतो, हात घालतो, पाय घालतो, बुडीत कशानंच मिळत नाही. मग तो बसलेला असतो, तो म्हणतो अरे हे अक्षोभोदक आहे, अक्षोभोदक आहे, तू काही केलं तरी तुला ते खडे खुट्टे भेटणार नाही, भेटू शकणार नाही. तैसा परमेश्वर हा ह्या शिल्पविद्यानं यानं भेटत नाही. परमेश्वराच्या म्हणण्याप्रमाणे आपण जर केलं तरच परमेश्वर भेटू शकतो. तर काय म्हणतात मग, ईश्वरे म्हटले ते केली. आता शिल्पविद्यानं परमेश्वर होत नाही, स्थूळविद्यानं परमेश्वर होत नाही, तर मग कशानं होतो, ईश्वरे म्हटले केले पाहिजे, परिजीव वैजाते न करते. ईश्वरानं सांगितल्याप्रमाणे आपण जर केलं, परमेश्वरानं सांगितलं की म्हणजे अनुसरण घ्या आणि देशाच्या शेवटी जा, झाडाच्या तळोटी बसा आणि स्मरण करा, तेव्हा मग परमेश्वर तुम्हाला होईल. पण तसं आपण करत नाहीत. वैजातीय ईश्वरे म्हटले ते केले पाहिजे, परी जीव वैजातीय न करते. जैसा बांधकऱ्यामध्ये मध्ये काय असतो, एका माणसाला एक बाण सापडतो, ते बाण राजा मागवतो पण हा देत नाही, पुन्हा सगळे मागतात पण देत नाही, मग ते फालतू लोक मागतात याला आणि फालतू लोकायला हा देऊन टाकतो. तर त्याप्रमाणे आपल्याला हा मनुष्य देह प्राप्त झाला ना, तर आपण देवाला देत नाहीत, त्या देवतेला देत नाहीत, पण देतो कोणाला, विषयव्यवहाराच्या चाडा जीवाला देतो, विषयव्यवहाराच्या चाडा जीवाला देतो. आणि मग ते जीव तरी चांगले आहेत का, त्या जीवाचं तरी त्याचं भलं करण्याची बुद्धी त्याच्याजवळ नाही, त्याच्याजवळ सामुग्री नाही त्याचं भलं करण्याची. आणि मग ते कसे येतात, आणि मग त्याच्याजवळ सामुग्री नाही तर तुमचं काय भलं होईल. तर हो का, साध्यत्या विषयात्मकाचे बनितले केले. तुम्ही काय कोणाचं म्हणणं ऐकता, साध्यत्या म्हणजे तुमच्यासारखे जे लोक आहेत, आई बाप सासू सासरे हे तुमचे सोयरे धायरे, त्याचं तुम्ही ऐकता. तर ते म्हणता केशरीराज असं म्हणता, हो का, साध्यत्या विषयात्मकाचे बनितले केले काही गोमटे होती. ते म्हणले नाही, त्याचं ऐकल्यानं गोमटं होत नाहीत. आपण जीव हा परमेश्वराला देत नाहीत, देवतेला देत नाहीत, देतो कोणाला, याला प्रपंचाला, विषयासाठी प्रपंचाला देतो. मग तिथं आपलं भलं होते का, नाही. आणि ज्याला तुम्ही देह द्याला ते लोक कसे येतं, म्हणजे कावळ्यासारखे, गुटुकरासारखे येतं. ते त्या संसारामध्येच सार निवडाय बघतात, पण तिथं कसा सार आला, तो सार आम्ही देश की असं स्वामी म्हणतात. तर बाबा तिथं काय आपल्याला सार भेटत नाही.
आणि मग आपण ह्या संसारामध्ये त्रसून जातो संसारामध्ये त्रसून जातो. आणि माझ्यासारखे एक लाल कपड्यावालं तुम्हाला दिसतंय आणि बुढं दिसतंय आणि त्या लाल कपड्यावाल्या बुढ्याकडे जातात तुम्ही आणि तो तुम्हाला प्रतारतो. तो परता तो प्रतारक असतो. तो तुम्हाला परतार म्हणजे तो तुमचे म्हणजे काय करतो, तुम्हाला खोटं सांगतो आणि खोटं सांगितल्यामुळं तुमचं जीवन वाया जाते, पुन्हा वाया जातं आहे. तर नाही का नाही त्याचं ऐकल्यावर का होत नाही? मग ह्या अशा बुढ्याचं ऐकल्यावर का तुमचं भलं होत नाही? कारण तो बुढं येतं आहे, तुमच्या कानात काहीतरी फुसफुस करतं आहे, निघून जाते, पुन्हा ते येत बी नाही जात बी नाही. मग तुम्हाला काही हे होत नाही आणि तशा गुरुचा तुम्हाला काही फायदा बी होत नाही. मग तशा का नाही ना ते परतारको म्हणून वरी ओकटेचे हाती. मग ते तुम्ही त्या गुरु तुम्ही त्या लाडाच्या याच्याकडे गेलात साधूकड आणि त्या साधूला विचारलं तुम्ही. मग त्या साधूला तो साधूचं गेल्यावर तुमचं भलं होते का? नाही होत. का नाही होत? कारण तो परतारुक आहे आणि तो काय होते मग भलं तर नाही होत पण ओकटेच होतं आहे, जसं लाडाच्या वाशीचा. मग लाडाच्या वाशीचा दृष्टांत देऊन आपल्याला त्याने समजून सांगितले की बाबा हे तो लाड जातीचा माणूस आहे. तो त्या वासराला धरून त्याला तहान लागलेली असते, जशी तुम्हाला बी तहान लागली हे बंधनिवृत्ती होण्याची. मग तुम्ही त्या बुढ्याकडे जातात, ते बुढं तुम्हाला धरतं आहे आणि विहिरीत टाकून देतं आहे. तसं तुम्हाला जसा लाड असतो त्या वासराला विहिरीत टाकून देतं आहे, ते बी मरतं आहे, हे बी नरकाला जातं आहे. अशी गोष्ट आहे बाय बाबा. तर त्याप्रमाणे आपण ज्याचं ऐकलं, ज्या माणसाला गुरु मानलं, तो गुरु तसा निघाला. तर मग तुम्ही बी नरकार गेले, तो गुरु नरकार गेला. आणि मग त्या बंधनिवृत्तीला की तुम्ही काय जे त्या याच्यात पडले तुम्ही विहिरीत आणि तिथून तुम्हाला वर यायचं आहे आणि वर यायचं आहे. तर मग वर येणं सोपं आहे का? आणि मग ते निघण्यासाठी तुम्ही अनेक प्रयत्न करता. बंधनिवृत्ती तुम्हाला आद्यमळ लागलेला आहे, तो आद्यमळ निघण्यासाठी तुम्ही अनेक प्रयत्न करतात. बंधनिवृत्ती लागी जे जीव करी त्याने अधिका बंधची लागे. आणि मग असा मग बंधच लागत आहे तुम्हाला, जास्तच बंधनात पडतात तुम्ही. कसा द्यायला उत्तर दृष्टांत काय दिला आहे ते तो दिला आहे बांधलेली गायचा. बांधलेली गाय असती, तिला वाटते की आपण मुक्त हो, ती जास्त झटके खाती आणि जास्तच गुंतून बसते. तसे आपण बी मग गुंतून बसतो बाबा. आणि मग आपल्याला गुंतलं की मग गुंतलं सोपं नाही. आपल्याला एकतर 2 रोग झाले. एक तर काय झालं आहे म्हणजे आद्यमळ नावाचा बंध लागला आहे. आणि दुसरं म्हणलं तर आपल्याला काय लागलं आहे, दुसरा आपल्याला लागला आहे तो म्हणजे अनाद्या म्हणजे वजर किटकी. तर ही वजर किटकी लागली, आधीच बंद हे लागलेला, पुन्हा हे वजर किटकी लागली. मग तुम्ही जे कर्म केले तर त्यानं तुमचा बंधच नसे. मग अयोध्या काय नसेल, मग बंधच नसत नाही तुमचा. तर अयोध्या कशी जाईल? पण मग अयोध्या कशानं जाईल? तर मग आपण अयोध्या निघण्यासाठी अनेक प्रयत्न करतो, अनेक जाणत्याकडे जातो. मग 3 जाणते भेटतात आपल्याला. एक असा जाणता आहे की त्याला औषध माहिती पण रोगच माहीत नाही. दुसरा आहे रोग माहिती पण औषधच माहीत नाही. पण तिसरा एक येतो आणि त्याला रोग बी माहीत असतो आणि औषध बी माहीत असतो. माहीत बाबा तो आपल्याला आपे पाचतो आणि आपला हा वजर किटकी म्हणजे अनाद्या नावाचा रोग निघून जातो आणि आपण मुक्त होतो. त्याप्रमाणे तुम्ही हे अनाद्या आपली निघून गेली पाहिजे आणि आपण मुक्त झालो पाहिजे. काय बाबा तुम्ही मुक्त हो अशी मी तुम्हाला परमेश्वराजवळ प्रार्थना करतो. तुम्हाला मुक्ती द्यावा परमेश्वरानं अशी मी परमेश्वराजवळ प्रार्थना करतो आणि तुमची रजा घेतो. धन्यवाद.